हाय गाईस, आज आम्ही चाललो आहे सांगली जिल्ह्यातील दंडोबा या ठिकाणी. तर बघूयात, चला. वातावरण खूप मस्त झालेलं आहे. Vamos a ver todo lo que hay. Disimular, así el problema y la duda no nos ven pasar. El que se enoja, mi amor, pierde un turno y se baja en esta estación. Tenemos saldo deudor con el mundo ahí afuera. Hagamos algo mejor, queda claro. Estamos todos acá de paso. Yo me la banco porque sé que estoy con vos. 3 किलोमीटर वेडी वाकडी वळणं घेऊन आपण या ठिकाणी दंडोबाच्या डोंगरावर पोहोचलेलो आहोत. आणि समोर आपल्याला दिसत असेल दंडोबाची जी कमान आहे ते आता आपल्याला पुढं दिसतच आहे. जरा या ठिकाणी खाण्यापिण्याची खूप सारी दुकानं आहेत, गाड्या आहेत, चांगली भेळ, दाबेली. आसपासचा नजारा आपण पाहू शकता, खूप सुंदर आहे. मित्रांनो, दुपारचे 3:30 वाजले आहेत, पण असं वाटत नाही की 3:30 वाजले. सगळे ढग टेकलेले आहेत, तुम्ही बघू शकता. उन्हाळ्यात ते पण. आपण पाहूयात मंदिर, दंडोबाचं मंदिर आहे. चला आपण बघूयात. गुफेत असं आहे मंदिर. पायऱ्यातून खाली गेलं की आत गुहा लागत आहे. आणि पूर्वीच्या काळामध्ये जे शुक ऋषीमुनी होते, तपश्चर्याला या ठिकाणी बसलेले होते. आणि भव्य अशी गुहा आहे. पायऱ्या उतरून खाली गेल्यानंतर मंदिराचं दर्शन होतं. मंदिराच्या पाठीमागे गुहा आहे. या ठिकाणी दर्शन घेतल्यानंतर आता आपण गुहेमध्ये प्रवेश करत आहोत. पूर्वीच्या काळी जे आजोबा पंजोबा होते ते आम्हाला म्हणजे सांगतात की या ठिकाणी प्रभू श्रीराम आणि लक्ष्मण सीता या ठिकाणी आलेले होते. आणि त्यानी या ठिकाणी पूर्वीच्या काळी जे खेळ होते, आपण म्हणतो गदी, खडे खेळणे, तर खेळ या ठिकाणी त्यांनी खेळले होते, असे थोडीशी माहिती आम्हाला या ठिकाणी मिळालेली आहे. आता आपण गुहेतून पुढे पुढे जात आहोत. आणि पुढे गेल्यानंतर आपल्याला या ठिकाणी गुहा दिसत आहे. डोंगरामध्येच या ठिकाणी गुहा कोरलेली आहे. हा अखंड डोंगर आहे. मॅग्नेशियमचा असण्याची शक्यता अशी वाटत आहे. श्री क्षेत्र दंडोबा. मी आता पायऱ्या चढून वर चाललो आहे. अजून तिथे तर पूर्णच भारी नजारा आहे. फोटो काढण्यासाठी वरती खूप भारी भारी जागा आहेत. आम्ही काढल्या आहेत, आपण बघू शकता. असेच मजेदार व्हिडिओ बघण्यासाठी लाईक, शेअर व सबस्क्राईब करा.